पावसाळ्याच्या निमित्तानं संगमनेर शहर रोगराईमुक्त आणि स्वच्छ होण्यासाठी पालिका प्रशासनानं कंबर कसली आहे, तर साहजिकच या कामात नागरिकांचाही सहभाग अपेक्षित आहे. पाऊस सुरू झाला असला तरी जून महिन्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ संगमनेरकरांवर येणार आहे. त्यादृष्टीनं पाणीपुरवठ्याचं नियोजनही करण्यात आलं असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी दिली. शहराला दिवसाआड कमी दाबानं आणि कमी वेळ पाणीपुरवठा होणार असल्याचं नगराध्यक्ष पुंड यांनी सांगितलंय. संगमनेर शहरातील पाणी पुरवठ्याच्या एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. तसेच शहरामध्ये अनेक नळांना तोट्या नाहीत. प्रत्येक गल्ल्यांमध्ये पाणी रस्त्यावर मोकाट सोडलेलं जातं. आपल्या संडास बाथरूममध्ये लोक नळी तशीच टाकून देतात. तर अनेक ठिकाणी असं पाहण्यात आलेलं आहे. तरी अशा लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे की पाणी वाहायला गेलं नाही पाहिजे, रस्त्यावर सडा नाही मारला पाहिजे. कारण परिस्थिती अशी की पाणी आता दिवसाडे पाण्याची खूप मोठी अडचण आता निर्माण झालेली आहे. आपण शहरातून विविध भागातून फिरताना आपले नगरपालिकेचे वार्ड इन्स्पेक्टर आहेत. ज्या ठिकाणी नळाचे कनेक्शन तुटलेले असतील, काही ठिकाणी खड्डे खोदलेले असतील, तर ह्या तक्रारी नागरिकांनी आमच्या वार्ड इन्स्पेक्टर कराव्यात. आम्ही तसे त्यांना सूचना दिलेल्या आहेत की शहरातील ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अडचणी असतील, कोणत्या भागात पाणी येत नसेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची संपर्क साधू शकता. आपल्या वार्डमध्ये जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे सुद्धा सूचना केल्या तरी काही चुकीचं नाही आहे. कारण पाणी अतिशय दिवसेंदिवस पाण्याची परिस्थिती अवघड होत आहे. आपल्या शेवटचे निदान 20-21 दिवस हा पाणी पुरवठा पाऊस जर लवकर पडला नाही तर फार अडचणीचे आपल्याला जाऊ शकतात. तर प्रत्येक नागरिकांनी पाण्यासाठी काळजी घेणे गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्या सूचना येतील त्या सूचनांचं पालन आम्ही निश्चित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. शहरातील धोकादायक ठरलेल्या 40 ते 45 इमारतींना पालिकेतर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. संबंधित मालकांनी ही घरं स्वतःहून न काढल्यास पोलीस बंदोबस्तात हे काम केलं जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी यावेळी दिली आहे. आमचे मित्र नगरसेवक जावेदभाई जहागीरदार यांनी, मी नावही सांगतो तुम्हाला, त्यांनी कालच्या आनंद पेपरमध्ये ती बातमी माझ्या वाचण्यात आली. थातूरमातूर कारवाई म्हणण्याचा उद्देश असा आहे, नगरपालिका काय करते, साधारण आपण घर पडायला झाल्यानंतर एक साधारण त्या घरात लोक राहतात, तर आपण त्यांना नोटीस देतो की हे घर धोकादायक आहे, तुम्ही ताबडतोब याचे एक रिपेअरिंग करा किंवा काढून घ्या, अशी साधारण त्यांना सूचना देतो. पण काही घरांमध्ये अशी परिस्थिती होती की तिथे लोक राहतात, त्यांचे मुलं बाळं घेऊन छोटे त्यांच्या जीवाला धोका होतो. नगरपालिकेची जबाबदारी मोठी होऊन जाते. आपण त्या खूपच वारंवार सूचना करतो. आता पुढच्या काळामध्ये पोलीस बंदोबस्त घेऊन अशी घरं खाली केले जातील आणि त्या इमारतीवर कारवाई करण्याचं काम करणार. शहरामध्ये अशा किती इमारती धोकादायक म्हणून आपण घोषित केलेल्या आहेत? साधारण मागच्या अंदाजानुसार आपले साधारण 40 ते 45 घरं अशी धोकादायक आहेत. तर शहरवासियांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या निळवंडेहून थेट जलवाहिनीच्या उर्वरित कामासाठी पालिका कर्ज काढणार असून लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचं नगराध्यक्ष पुंड म्हणाले. पाणी जी योजना आहे निळवंडे ते थेट संगमनेर, तर 5 किलोमीटरपर्यंत ही योजना संगमनेर नगरपालिकेने करायची आहे. तर त्या योजनेसाठी कर्ज उपलब्ध होणं गरजेचं होतं. स्कीमची किंमत वाढल्यामुळं आणि लोकवर्गणीचे जे पैसे द्यायचे आहेत आपल्याला, लोकवर्गणी आणि कर्ज, ही सर्व माहिती सभागृहाला पूर्वी दिलेली नव्हती किंवा माहिती नव्हती. तर ती त्या दिवशी सभागृहाला पूर्ण माहिती दिली. ती माहिती घेतल्यानंतर सभासदांचं आपण बघितलं असेल मीटिंगमध्ये जर आपण असाल तर त्या दिवशी मग सभासदांनी सर्व माहिती घेतल्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर झालेला आहे. उपनगरांमध्ये साथीचे रोग टाळण्यासाठी लवकरच औषध फवारणी हाती घेतली जाणार आहे. फवारणीचं काम सुद्धा आता आमचे मित्र कांबळे यांनी सुद्धा आता सांगितलं की फवारणी उपनगरात शहरात झाली पाहिजे. आता पावसाळ्याचे थोडंसं ऊन पडल्यानंतर फवारणीसुद्धा आपण शहरामध्ये चालू करणार आहोत. कारण जास्त नागरिकांचं आरोग्य सुखकर कसं राहील, चांगलं कसं राहील याचा प्रयत्न नगरपालिका करीत आहेत. आता ठिकठिकाणी पाऊस पडत आहे, काही ठिकाणी गटारीचे काही तुंबले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा पंप, आमची नगरपालिकेची यंत्रणा सुसज्ज आहे, ते सुद्धा काम गटारी उकरण्याचं चालू आहे. ज्या ठिकाणी गटारी लॉक असतील त्या स्वच्छ करण्याचं काम नगरपालिकेने हाती घेतलेलं आहे. नागरिकांनी सुद्धा यासाठी मदत करणं गरजेचं आहे. नागरिकांनीही स्वच्छतेच्या दृष्टीनं आपापली जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन पुंड यांनी केलं. आरोग्याच्या बाबतीमध्ये शहरामध्ये घंटागाड्या येत असतात. आता घंटागाड्यांमध्येच आपला कचरा टाकावा. कारण कचरा टाकताना अस्ताव्यस्त रोडवर कचरा जर टाकला तर तो कचरा पुन्हा वाऱ्याने पांगला जातो. कारण सध्या पावसाळ्यात वादळाचे दिवस असल्यामुळे तो कचरा लगेच पांगला जातो. म्हणजे कचरा उचलला तरी असं वाटतं की कचऱ्याची गाडी आली नाही किंवा कचरा झाडलेला नाही असं वाटतं. तर आपण प्रत्येक नागरिकांनी घंटागाडी आल्यानंतर तिच्यातच कचरा टाकावा.
कमीत कमी कचरा करावा, जो कचरा जास्तीत जास्त पिशवीत टाकून आणि ती पिशवी साधारण कचरा गाडीत टाकावी. संगमनेर पालिकेत नगराध्यक्षांनी शहराच्या विविध समस्यांवर चर्चा केली. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर.